काँग्रेसच्या हे तैयार हम महारॅलीच्या निमित्तानं ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। उमरेड मार्गावरती दुभाजकावरती मोठ्या संख्येने काँग्रेस नेत्यांचे पोस्टर्स लावले गेले असून त्या ठिकाणी पोस्टर्सवरती माती टाकून काळं फासण्यात आलंय। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। नागपुरात उमरेड रस्त्यावर दिघोरी टोल नाक्याजवळच्या भारत जोडो मैदानावर आज काँग्रेसची है तैयार हम ही महारॅली होत आहे आणि त्यासाठी उमरेड रोडवर मोठ्या प्रमाणावर काँग्रेस नेत्यांचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। मात्र दिघोरीचा फ्लायओव्हर क्रॉस केल्यानंतर जेव्हा आपण दिघोरी टोल नाक्याच्या दिशेने जातो तेव्हा रस्त्याच्या मध्ये दुभाजकावर अनेक ठिकाणी काँग्रेस नेत्याचे पोस्टर्स लावलेले आहेत आणि त्या ठिकाणी काही जे पोस्टर्स आहेत त्याच्यावर कोणीतरी काळा फासलेला आहे। माती किंवा शेण जे आहे ते काँग्रेस नेत्यांच्या चेहऱ्यावर लावलेला आपल्याला पाहायला दिसत आहे आणि राहुल गांधी यांचा जो पोस्टर आहे त्याच्यावर अशा पद्धतीने माती किंवा शेण जो ते लावण्यात आलेला आहे। कोणी हे केलेलं आहे कृत्य हे माहीत नाही, मात्र सकाळीच हे दृश्य जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी रस्त्यावर संपूर्ण लांबीवर दुभाजकावर अशाच पद्धतीने काँग्रेस नेत्यांचे जे पोस्टर्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत। मात्र काही पोस्टर्सवर कोणीतरी अज्ञात जे माथे फिरू आहेत त्यांनी अशा पद्धतीचा कृत्य केलेला आहे। त्यामुळे नक्कीच काँग्रेस कार्यकर्त्यांना नाराज करणारी ही गोष्ट आहे। या ठिकाणचे हे जे पोस्टर्स आहेत ते हटवण्यात येतात का हे पाहावं लागेल। मात्र ज्यांनी कोणी हे कृत्य केलेलं आहे नक्कीच काँग्रेसच्या या महारॅलीच्या विरोधात कृत्य करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। तर काँग्रेस पक्षाच्या 139व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपूरमध्ये काँग्रेसनं हे तैयार हम महारॅलीचं आयोजन केलंय आणि या माध्यमातून काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठीचं रणशिंग फुंकणार आहे। त्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली गेली आहे, पण या बॅनरवरती काही अज्ञातांनी धूळफेक केलेली आहे आणि ते बॅनर्स विद्रूप करण्याचा प्रयत्न केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।